टेक ऑफ व्हायचं बाकी आहे प्लेन, पण आम्ही इथे बिग बॉस चालू केलेलं आहे आमचं बघायचं. रोहन आणि अस्मिताची आम्ही वाट बघतोय. पूनम आली आहे. बघा पत्रिका सगळ्या फिट झाल्यात, तर फक्त साड्या टाकायच्यात. पत्रिका उघडून बघतोय कारण मी पण बघितली नाही. नवऱ्याची काकी इथे चहा देते सगळ्यांना. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मला माहिती आहे खूप दिवसाचा गॅप झाला व्हिडिओजमध्ये, पण जसं की जे इंस्टाग्रामवर मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे, पण आता यूट्यूब फॅमिलीला पण सांगतो की माझं आणि अस्मिताचं लग्न ठरलेलं आहे. सो त्याच प्रिपरेशनमध्ये आम्ही खूप बिझी होतो मागचे काही महिने, म्हणून मला व्हिडिओज टाकता आले नाही आणि मला एडिट करायचं पण वेळ मिळाला नाही. सो सगळं जेवढं इकडनं प्रिपरेशन करता येईल तेवढं करून झालेलं आहे. आणि आता आज मी आणि अस्मिता निघतोय इंडियाला जायला. तर आता मी जाऊन हेअरकट करून येणार आहे आणि त्याच्यानंतर मग निघूया. बॅग्स वगैरे सगळ्या पॅक झालेल्या आहेत. तर आता 5 वीक्स खूप धमाल असणार आहे, कारण माझं लग्न झाल्यानंतर लगेच 4 दिवसांनी माझ्या बहिणीचं लग्न आहे, म्हणजे माझ्या मामाच्या मुलीचं. सो बॅक टू बॅक घरातलीच 2 लग्न आहेत. सो सगळ्यांची हालत खराब होणार आहे, पण धमाल पण तेवढीच येणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे इंडियाला जायला. सो चला आता मी हेअरकट करून येतो आणि मग नंतर भेटू. आज फायनली तो दिवस आलेला आहे. आम्ही दोघं इंडियाला निघतोय आणि आता वाजलेत 12:45 आणि 7:45ची आपली फ्लाईट आहे आणि जायला 3 तास लागणार आहेत, 3.5 तास. आणि आता गव्हर्नमेंट शटडाऊन चालू आहे म्हणून जरा एअरपोर्टवर गर्दी पण जास्त आहे. आणि बघा सगळ्या बॅग्स पॅक झालेल्या आहेत. खाली गाडी मी रेंटल कार आणली आहे, इकडनं 1 वे ड्रॉप करणार आहे. पण आता खूप उशीर झालाय आणि आम्हाला बॅगा वगैरे सगळ्या ठेवायच्या आहेत गाडीमध्ये. सो तो सगळं ठेवतो आणि त्याच्यानंतर निघाल्यावर परत बोलतो. दोघांचे मिळून 6 बॅग आहेत. रोहन सगळ्या बॅग्स टाकतोय गाडीत. सीट्स खाली करायला लागणार आहेत. वजन वगैरे आम्ही ऑलरेडी करून झालं आहे बॅगचं. 23 kgs मध्येच फिट होत होतं सगळं. तर त्या डम्पस्टरमध्ये कचरा टाकून आलो आणि आता अस्मिता पण आलेली आहे. सगळ्या बॅग्स लोड झाल्यात, तर आता निघूया. तर आता 1 तास झालेला आहे मला गाडी चालवून आणि आता मी 4:43ला पोहोचणार आहोत आणि 7:45ची फ्लाईट आहे. आणि आपल्याला कसं वाटतं इंडियाला जायचं तर वेगळीच एक्साइटमेंट असते ना. आणि इंडियाला का चाललोय ह्याचं कारण अर्ध्या लोकांना कळलं असेल, कारण जे इंस्टाग्रामवर फॉलो करतात. आणि लास्ट व्हिडिओमध्ये पण मी इंस्टाग्राम बोलतो, मला भरपूर फॉलो रिक्वेस्ट आल्या, तर सगळ्यांना आणि कमेंट्समधून पण कळलंच असेल. पण आता मी ऑफिशियली सांगतो की मी माझ्या लग्नासाठी चाललोय आणि मी माझ्या लग्नासाठी आणि आम्ही दोघं एकमेकांच्या लग्नात चाललोय, कारण आम्हीच लग्न करतो. आता असंच मॅपकडे लक्ष गेलं तर 4:38 अरायवल टाईमच्या जागी 3:38 झालं. नंतर लक्षात आलं की शिकागो सेंट्रल टाईममध्ये म्हणजे 1 तास मागे. सो उगाचच गाडी एवढी रेमटवत होतो मी. आता आरामात जाऊ शकतो म्हणजे 4 तास आधी पोचू आपण. ही गाडी जीप रँगलर आहे आणि ही पण वन ऑफ द ऑप्शन आहे माझ्या नवीन गाडीसाठी. पण ही नाही, ह्याच्यातली जीप रँगलर रुबिकॉन एक्स, ती ह्याच्यापेक्षा जरा वरचं मॉडेल आहे. तर मी आणि अस्मिताच टेस्ट ड्राईव्ह मारायला गेलो होतो त्याची, तर मला तरी खूप आवडली. पण अजून पण 2-3 ऑप्शन आहेत. सगळे आता जेव्हा इंडियावर नाही त्याच्यानंतर मग बघीन. सगळ्या फोनवर टाइम पास. आपल्या आयपॅडमध्ये काहीतरी डाउनलोड करून ठेवूया बघायला प्लेनमध्ये. येस. सकाळी एकदम काळोख होतं आणि पावसाळी वातावरण होतं, पण आता एकदम सनी आहे आणि खूप जास्त वारा आहे. मला ऐकू येत असेल. मध्येच ट्रॅफिक चालू झालं आहे कारण इथे ॲक्सिडेंट झाला आहे बहुतेक. क्रॅश खतरनाक ठोकली बघा. बापरे. सगळे सेफ आहेत वाटतं. ॲम्ब्युलन्स नाही आहे, सगळे सेफ आहे. ट्रकनी ठोकली बहुतेक. आता ऑलमोस्ट पोचत आलो आहे आम्ही. 6 मिनटं दूर आहे. आता गाडी ड्रॉप करायची आहे. सगळं बॅगा वगैरे घेऊन त्या ट्रेन किंवा ती शटल आहे त्यांनी टर्मिनलला जायचं आहे. आणि दोघांनाही आम्हाला भूक लागली ना, पण आता सिक्युरिटी चेक झाल्यानंतरच खाऊया, कारण बाहेर थांबलो तर मग उशीर होईल. आता ट्रेनसाठी थांबलो आहे टर्मिनलला जायला. आणि आलो तेव्हा एक ट्रेन होती,
पण आमच्याकडे बॅगा खूप आहेत म्हणून ती एक सोडली आम्ही. तर 2 मिनटात येईल. आता आम्ही चेक इनच्या लाईनीत उभे आहोत. खूप गर्दी होती पण आत्ताच जस्ट काउंटर चालू झाले आहेत. सो फास्ट होईल. पण TSAला एवढी गर्दी नव्हती सिक्युरिटी चेकला. आता 1.5 तास आम्ही लाईनीत उभे होतो पण आता ऑलमोस्ट काउंटरकडे पोचलो आहे. आता बोर्डिंग पास मिळालं आहे. बॅगा पण आम्ही चेक इन केलेल्या आहेत आणि आता आम्ही उभे आहोत सिक्युरिटी चेकच्या लाईनमध्ये. तर मी दोघं गेटवर बसलो आहे. 15 मिनटात बोर्डिंग चालू होणार आहे आणि प्लेन आलेलं आहे तिकडे पण दिसत नाही आहे काचेमुळे. आता बोर्डिंग करून झालं आहे आमचं. आज मी ब्राउज करते की बघायला काय आहे. प्लस आम्ही आयपॅडमध्ये बिग बॉस डाउनलोडला टाकलेलं आहे आणि अजून पण खूप गोष्टी डाउनलोड केल्या आहेत आणि जर त्या कमी पडल्या तर मी वायफाय विकत घेईन. आता आमचं डिनर आलेलं आहे आणि मी घेतले जिंजर एल. इकडे ब्रेडचलचे बाईट्स आहेत. इकडे पाव आहे, बटर आहे, प्रोटीन बार आहे. इकडे एक सॅलड आहे आणि हे सॉल्टेड स्टिकी टॉफी पुडिंग आहे डेझर्ट. आणि इकडे आहे आलू मटर गोबी आणि राईस. आम्ही स्मितानी पण सेम घेतलं आहे आणि आम्ही दोघं मूवी बघतोय नाच कुमा. आता पोचायला आपल्याला 2 तास बाकी आहेत आणि ब्रेकफास्ट आलेला आहे. ब्रेकफास्ट दोघांनी आम्ही सेम घेतलं आहे. काय ते दाखवतो. ब्रेकफास्टमध्ये मेन कोर्समध्ये आहे चना मसाला, शिरा आणि 2 पराठ्याचे तुकडे. आय थिंक आलू पराठा आहे. इकडे फ्रूट्स आहेत. हे ड्रमस्टिक्स टाईपचं काहीतरी. पाव आहे, त्याला लावायला जॅम, बटर आणि हा सिनेमन केक आहे आणि हा ॲपल बनाना आणि मँगो ज्यूस. प्लस ॲडिशनल मी घेतला आहे ऑरेंज ज्यूस आणि हा एक योगर्ट बोल आहे. चला आता खायला स्टार्ट करतो. आता मी ऑलमोस्ट पोचलो आहे दुबईला. लँड होतो आहे आणि बघा लाईव्ह कॅमेरा. दुसरा व्ह्यू पण फ्रंट व्ह्यू अजून दिसत नाही आहे कारण प्लेनचं पिच जवळ आल्यावर दिसेल. आता आपण लाईन अप झालं रनवे बरोबर आणि हा बघा इथे रनवे जो ब्लिंक होतोय तो आता क्लिअरली दिसायला लागला रनवे. हा फरक आहे इंडियन्स आणि अमेरिकन्समध्ये. गरज नसताना प्लेनच्या मागे तरी उभे राहून सगळं अति घाई करतात. दरवाजा एकच आहे तो पण पुढे आहे. लाईनीत जायचं तर उगाच कशाला उठून घाई करतात नाही ट्रेनसारखी. तर उतरतोय. तर 3 तासाचा लेओव्हर आहे आणि ड्युटी फ्रीमध्ये शॉपिंग करायची आहे. आता आपलं सेकंड सिक्युरिटी चेक झालं आहे सेकंड फ्लाईटसाठी आणि आता हां एकदम फास्ट झाला. लॅपटॉप वगैरे काही काढावा लागला नाही. शूज पण नाही. आता गेट बघतोय कुठला आहे आपला. अस्मिता मला म्हणते खूप परफ्यूम आहे तुझ्याकडे, ते आधी संपू आणि मग घे. नाही खरं आहे ॲक्च्युली. तर जरा अल्कोहोलमध्ये जाऊन बघूया. मी एक डेव्हिड ऑफ लाईट्सचं कार्टन घेतलं आहे आणि 2 लिटर ग्लेनफिडिक घेतली आहे. अस्मितानी पण सेम घेतली आणि मुंबई ड्युटी फ्रीचा रेट कम्पेअर केला सेमच आहे पण इकडनंच घेऊन टाकली. फायनल फ्लाईट टू मुंबई. फायनल फ्लाईटचं बोर्डिंग करतो आहे आणि एअरबस A380 डबल डेकर विमान. डिनरचा मेन्यू आलेला आहे आणि सर्वात मस्त गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मसाला चाय पण आहे म्हणून आम्ही दोघे एक्साइटेड झालो कारण चहाची गरज आहे मला कारण सॉलिड दमलो आहे मी. आणि ॲपेटायझरमध्ये लेंटिल अँड स्वीटकॉर्न चाट. मेन कोर्स आहे मुगलाई मुर्ग किंवा बैंगन मसाला आणि डेझर्टमध्ये एगलेस डार्क चॉकलेट ब्राउनी. आणि अजून टेक ऑफ व्हायचं बाकी आहे प्लेन पण आम्ही इथे बिग बॉस चालू केलेलं आहे आमचं बघायचं कारण 2 एपिसोड राहिलेत आमचे. हा आणि ह्याच्यानंतरचा एक वीकेंडचा वार पण बघायचा आहे. आता आमचं फायनल जेवण आलेलं आहे आणि छान आणि मेन्यू चांगला आहे. फर्स्ट टाईम मी बघितलं फरसाण पण दिलं एवढ्या छोट्याशा पॅकेट या येल्लोवाल्या पॅकेटमध्ये. फुल
घरी आम्ही बघतो असे यात्रा चहा प्रचार मिळणार तसंच वाटतं इकडे पण. फायनली पोचलो. सीट बेल्ट साईन ऑन आहे आणि इथे लोक बघा कुठच्या जगाची घाई आहे मला कळत नाही यार. आणि हेच लोक सगळे अमेरिकेत गपचूप बसून राहतात आणि इथे आल्यावर कशाला करतात माहीत नाही. बघ सगळेच उठले. खूप मोठी लाईन आहे इकडे पण लोक दिसतात. सगळे लोक इमिग्रेशनच्या लाईनीत आमच्या आधी असतील. मम्मी डॅडी आलेत बाहेर केव्हाच दोघांचे आलेत. आता इमिग्रेशनच्या लाईनीत उभे होत. फास्ट धावून आलो आम्ही. धावून नाही म्हणजे एकदम फास्ट चाललो आणि खूप लोकांना ओव्हरटेक केलं म्हणून आता पोचलो इकडे. जास्त मोठी लाईन नाही आहे आमच्या सेक्शनमध्ये. झालं इमिग्रेशन पण आता ड्युटी फ्रीला जराही थांबणार नाही कारण लास्ट टाईम इकडे टाईमपास केला होता आणि कोणतरी येडा माझी बॅग घेऊन गेला होता. तर पहिलं बॅग्स घेणार आणि मग बाहेर. रोहन आणि अस्मिताची आम्ही वाट बघतोय. पूनम आली आहे. हर्ष पाणी घेऊन आलाय. रोहनला रिसीव्ह करायला समीर पण आलेला आहे. आणि इकडे ज्या मुलीचं 3 डिसेंबरला लग्न होणार आहे ती सुद्धा आलेली आहे. अरे भूक लागली म्हणून मी गेलो एका काउंटरवर. मला वाटलं ते बर्गर किंग आहे आणि त्याला एक चिकन बर्गर. तो काय नाही इकडे चिकन नाही व्हेज. तो पण म्हणला व्हेज. असं नाही की मैंने वेज क्या एयरपोर्ट पे सब वेज है. नहीं हम लोग वेज ही देते हैं. नंतर काय ते जम्बो किंग होतं. तर आम्ही हे पोर्टर केलं आहे म्हणजे फास्ट त्यांच्या ओळखीने क्लिअर होईल आपला कस्टम्स. आम्हाला दोघांना वाटलेलं की फक्त माझे मम्मी डॅडी आणि तिचे मम्मी डॅडी येणार आहेत आम्हाला रिसीव्ह करायला. पण जसं बाहेर आलो तसं बघितलं मामा, दीदी, काकी आणि माझा भाऊ हर्षू ज्याला मी 5 वर्षांनी भेटतो आहे ते सगळे आले होते मला रिसीव्ह करायला. आणि छान आम्हाला फुलाचे बुके दिले आणि वेलकम होम ब्राईड अँड ग्रूमचा बॅनर पकडला होता. सो थँक्यू सो मच एवढं छान आम्हाला वेलकम करण्यासाठी. पोचलो आहे घरी पण जराही आम्हाला त्राण नाही आहे शूट करायचा कारण 5 वाजलेत सकाळचे. घड्याळाची बॅटरी पण डाऊन झाली. चला पोचलो घरी. लवकरच तुझ्या बायकोला सोडून घेऊया. तर मंडळी घरी आलो आणि सगळ्या बॅग्स वगैरे ओपन केल्या आणि आता सकाळचे 7 वाजायला आलेत आणि 10 वाजता मला उठायचं कारण 12 वाजता माझ्या डॅडीच्या साईडच्या फॅमिलीचं सगळं मोठं फंक्शन आहे. सो तिकडे जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग घरी यायचं आहे. सगळे मग डान्स प्रॅक्टिस करणार आहेत आणि त्याच्यानंतर घरी येऊन झोपायचं आहे आणि 2 वाजता उठून परत एअरपोर्टला जायचं आहे कारण विसाच्या कामासाठी चेन्नईला जायचं आहे मला आणि अस्मिताला. सो सकाळी चेन्नईला जाणार, विसाचं काम करणार आणि संध्याकाळी परत येणार. म्हणून खतरनाक हेक्टिक आहे आत्ताचे 1-2 दिवस पुढचे आणि त्याच्यानंतर पण आहेच. पण एक लग्नाची एक्साइटमेंट म्हणून मजा पण येते सगळं करायला. सो आता मी झोपतो आणि तुम्हाला उद्या भेटतो. आता 7:30 वाजलेत आणि झोप तर येत नाही आहे आणि मी आणि मम्मी गप्पा मारतोय लग्नाच्या प्लॅनिंगच्या. तर त्याच्यामध्ये आता 7:30 वाजलेत आणि थोडी झोप यायला लागली तेवढ्यात डॅडी आला. चहा तयार आहे म्हणून. चहा थोड्या वेळाने पिईन पण झोप येते पण झोपायची इच्छा नाही. गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आहे आणि आता सध्या मी रेडी झालो आहे. काल रात्री आम्ही सगळे झोपायला गेलो पण झोपलोच नाही. सकाळी 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. मग बाहेर आलो, डॅडीने चहा बनवलेला आणि त्याच्यानंतर मग गप्पा मारत
असाच वेळ निघून गेला. तर आता मी आंघोळ केली आहे, डॅडी तर रेडी आहे, मम्मी रेडी होते आणि आता मी चाललोय माझ्या लग्नाच्या गडगनेरला. गडगनेर हा CKP कार्यक्रम आहे, इक्विव्हॅलंट टू केळवण. तर हे केळवण माझ्या डॅडीच्या मावस भावंडांनी अरेंज केलेलं आहे. सो आता उशीर झाला आहे ऑलरेडी, तर चला आता निघूया. डॅडी सगळ्या पत्रिका घेऊन चालल्या आहेत. ह्याच्यामध्ये साड्या आहेत, ह्याच्यात पण साड्या आहेत. हे सगळं आता जे लोक येणार आहेत त्यांच्यासाठी आहेत. आणि हे बघा सगळा माझा बॅगेचा पसारा आहे, पण आता उशीर झाला म्हणून असंच ठेवून निघणार होतं. बघा पत्रिका सगळ्या फिट झाल्या आहेत, तर फक्त साड्या टाकायच्यात. पुढेच टाकूया. तर आम्ही घोडबंदर रोडला आहोत आणि आम्ही चाललो आहे ठाण्याला. हे सगळं सामान आहे आणि मी इथे बॉडी मसाज घेतोय खड्ड्यांमध्ये. 2 मिनिटात पोचणार होतं, पण हॉटेल सॉल्ट अँड पेपरमध्ये तिकडे जायचं. पोचलो आणि आल्या आल्या म्हणजे हातात प्लेट दिलेली. ते पनीरचा कुठला तरी कबाब होता, तो मी खाल्ला. पहाडी कबाब, अजून कुठला तरी कबाब आहे. सगळे आता आलेले आहेत. आता मला ओवाळण्यासाठी मला मम्मीला आणि डॅडीला बसवलं आहे आणि जरा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने व्हिडिओ काढतो. बहिणीच्या मावस बहिणी आहेत, त्यांच्या जावई मुलगी सुना सगळ्या आहेत. मला मजा येते. कसं वाटतं? असे व्हिडिओ घेते. सॉरी, मला वाटतं मोठं घेतो. मस्त मजा आली. सकाळी एकदम पहाटे पोचलोय घरी, तरी पण तडफडून आलं. मजा आली पण. हो मग सगळ्यांबरोबर या माझ्या या आता ओवाळायचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता डॅडी गेला आहे गाडी आणायला, कारण गाडीत सगळ्या पत्रिका आहेत. आल्या आपल्या पत्रिका आल्यात, इथे पण आल्यात. हे आपल्या पत्रिका आहेत. त्याच्यामध्ये एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट्स वगैरे आणि ही आपली मेन पत्रिका आणि या साड्या. पत्रिका देण्याचा कार्यक्रम चालू होता. ते नावं चेक करतात कोणाचं काय, कारण गाडीत सगळं ऑर्डर मिळालं होतं हाय टू लो, पण इकडे जरा सगळं मिक्स झालं आहे. तर 27 तारखेला लग्न आहे आणि 22 तारखेला तर येणे आणि एकटं नाही, सहपत्नी डॉक्टर आरतीला घेऊन येणे. ठीक आहे. तुमची मुलगी जरी अमेरिकेला असेल तुम्ही तिच्यासाठी खाऊ, जे तुम्ही नंतर खाऊ शकता. पत्रिका उघडून बघतोय, कारण मी पण बघितली नाही. असं बोलू नको, नाही तर आत्ताच झोपेल. एक कोणाचं काय, कोणाची चॉईस? वैशाली मम्मी डॅडी सुंदर आहे, आणि कलर पण खूप एक्झॅक्टली. नक्की चॉईस कोणाची? पत्रिकेचा चॉईस माझा आहे, प्रिंटिंग वगैरे सगळं त्याचं आहे ना. हे जरा मराठीत दिलं सकाळचं लग्न. हे सकाळचं. अच्छा, सगळं सेम ठिकाणीच आहे ना. नाईस. हो, आणि तिच्या आईबाबांची आठवण आता बघितल्यावर मस्त वाटतं. सकाळच्या ह्याच्यामध्ये आमच्या नातेवाईक आणि पिणं कंपल्सरी नाही, ते नाही पिते करू शकतात आणि जे लपून पितात त्यांनी अवश्य. ते फूडचं सेक्शन आहे, तर सगळे जेवत आहेत आणि पत्रिका वाटून झाल्यात. आता मी पण जेवण स्टार्ट करतो. मेन्यूमध्ये आहे
सॅलड, पापड, व्हेज मांचाव सूप, पनीर, खुर्चन, व्हेज लाजवाब, मुर्ग मुसल्लम, चिकन हंडी, रोटी नान कुलचा, जिरा राईस, दाल तडका. आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि सगळे सुस्त झालेले आहेत. आपापल्या फोनवर टाईमपास करतायत, गप्पा मारतायत. आता आम्ही इकडनं या हॉटेलवरनं निघतोय आणि चलो बाय बाय. आता सगळे माझ्या काक्या, ही काकी आणि अजून काक्या आणि सगळ्या बहिणी त्या येतात आमच्या इकडे डान्स प्रॅक्टिससाठी. सो आम्ही एक कोरिओग्राफर हायर केलाय, तर त्याचा स्टुडिओ आहे, तर तिकडे डान्स प्रॅक्टिस करणार होता. पण त्याच्या आधी सगळे आमच्या घरी येतात, पहिलं चहा पिणार आणि मग डान्स. आता सगळे घरी आलोय. चहा आणि कॉफीचं डिस्कशन चालू आहे. तुला काय हवंय, चहा का कॉफी? चॉफी पाहिजे कहा आणि चॉफी. गाण्याचं सिलेक्शन चालू आहे. नवऱ्याची काकी इथे चहा देते सगळ्यांना. मुलींनी खतरनाक डान्स केला. आता काका काकी करतात. तिघींनी अर्ध्या तासात फुल डान्स बसवला, फुल किल केल्या. त्यात मस्त इथे बसून चिल करतात. तर समोरच्या प्रकारे असं नाही, यू कंटिन्यू समोरच्याला माहिती नाही की तुम्ही काय शिकवले. जास्त डान्सचे व्हिडिओ टाकत नाही कारण गाण्यांमुळे कॉपीराईट स्ट्राईक येईल. पण हिला बघा फुल नशेत आहे. तासभर हा तुम्हाला टाइम देईल, पण तुला तो कमी करते. तर मी मेरे को बोल दो, मैं बिर्याणी को ऑर्डर करूंगा. डान्स मध्ये मोटिवेशन पाहिजे. डिनर काय ऑर्डर करायचं त्याचं डिस्कशन चालू आहे. चायनीज का नाही काय? तर मग दोन वेगवेगळे मागव, हिला चायनीज मागव. बिर्याणी इज फाईन. आमची बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. उद्या सकाळचं माझं 6 AM फ्लाईट आहे आणि मला आता 2-2.5 तासांनी निघायचं आहे परत. आणि मग परत सेम डे उद्या मला संध्याकाळी परत यायचं आहे. फक्त खुशी आहे. उलट ती मुलगी येईल ना घरात, सारखे दोघं म्हणजे बॉय. आता मी कुठे खरेदीला जेव्हा जातो ना, मला ते स्वतःच्या पेक्षा असं होतं. तेच तिला मी म्हणली मला की मला काकी आणि काका म्हणते ना मला. मग काय सांगितलंस? तर नाही, ती बोलते मी काका काकीच म्हणणार आहे. म्हणलं पण कधीतरी म्हणायला लागेल. मी ओच देणार नाही काका. आमची चर्चा झाली की मग मुलं होती तर मला ते आम्हाला काका काकी म्हटली. बाबा आहेत ना, ते त्यांच्या आईला काकी म्हणायची. पूर्वी असं असायचं ना, ते जॉईंट फॅमिलीमुळे ऐकले ना. मग ती राधिका आणि ते आता न्यू जनरेशनची बोलली, माझ्या भावाची मुलगी, ती म्हणते तुम्ही तेव्हा मुलांना प्रॉपर शिकवलं नव्हतं की काकीने ह्याला तू आई म्हणायचं वगैरे. आताची मुलं स्मार्ट आहे तसं. तू तर युट्यूबवर टाकणार आहे. फक्त एवढा पाठ नाही टाकणार, हे जी तू आता बोललीस. चला गर्ल्स, बाय बाय. बाय. तर असा होता आजचा व्हिडिओ. सॉरी मी आउटरो शॉट घ्यायला विसरलो म्हणून व्हॉइस ओव्हर करतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. मोबाईल वगैरे घेतले सगळ्यांचे. बाय.